रावण हा श्रीमंतीतला हत्ती आहे ना, चक्रवेन राजा हा सात्विक आहे, सदाचारी, छोटा पारमार्थिक राजा आहे, कशाला त्याच्या नादी लागायचं. पण ह्या रावणानं हत्तीच्या स्वरूपातली स्वतःची मर्यादा सोडली आणि पवित्र अशा सात्विक सदाचारी राजाच्या नादी लागला आणि गेला स्वतःचा रथ घेऊन. बायका 4-2 बायका पाणी काढीत होत्या विहिरीवर. कोण आपण बाई? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कोण बाई आपण? मी द्वारकाबाई. आपलं नाव सखूबाई, आपलं नाव पुतळाबाई, आपलं नाव कस्तुराबाई, आपलं नाव दुर्गाबाई. कोण्या राज्यातल्यात? राजाधिराज महाराज चक्रवेन मालक आमचे राज्य आहेत. काय वाक्य वापरलं, चक्रवेन मालक. बर, शरीराची होय माती सांगतोय. आपण कोण? मी लंकेचा राजा रावण. बाई तुम्ही कसे आले? तेव्हा रथात बसून आलो. पण आमच्या नगरीत असं काही नियोजन नाही, काही कार्यक्रम नाही, काही सण नाही, वार नाही, उत्सव नाही, आणि तुम्ही अशी आवेळी कशी टपकली? रावण म्हणला, बाई तुमच्या राजाला जाऊन सांगा मी जयपत्र मागायला आलो. बाई राजाकडे नाही गेल्या त्या बायका. गुमास्ता, खजिनदार म्हणजे कंक, प्यादा, मंत्री, महामंत्री, सुमंत्री यायला जाऊन वार्ता सांगितली आणि सगळे गावातले मथारे 1 नंबरला युद्धाला तयार झाले. 60, 70, 80, 85 वर्षाची पुढच्या तोंडाला. कोणाच्या हातात दिलपी आहे, कोणाच्या हातात काठी आहे, कोणाच्या हातात खिळा आहे, कोणाच्या हातात खुरप आहे, कोणाच्या हातात काय काय शस्त्र सापडल ते म्हातारे कोथारे माणसं 1 नंबरला. 2 नंबरला 50 वर्षाचे, 3 नंबरला 30 वर्षाचे, 20 वर्षाचे, आणि सगळ्यात शेवटी राजा. अशी लेकरं सुद्धा 4 नंबरला. म्हाताऱ्या म्हणल्या चल आधी आम्हाला मार, मग मागचे. त्याला मारल्यावर त्याच्या मागचे, आणि त्याला मारल्यावर लेकरं मारल्यावर राजा. तुला आपण मग त्या राज्य भेटतं, जयपत्र भेटते. रावण म्हणला ज्या राजासाठी 85 वर्षाची माणसं जीव द्यायला तयार झालीत, या राजाला ही लोक देव मानतात, देव. रावण वापस